काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतील. विधान परिषदेच्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या 3 जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरू. मुंबईमध्ये तोडगा काढणार मुख्यमंत्र्यांचं विधान. राष्ट्रवादीने ठोकला विधान परिषदेच्या 3 जागांवर दावा. जिथे राष्ट्रवादीची सर्वाधिक ताकद ती जागा मिळावी, सुनेत्रा पवारांची मागणी. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटपांचं सूत्र ठरलं. काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंची शिवसेना 5 ते 6, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 ते 4 जागा लढण्याची शक्यता. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, ती घातल्यात येणार नाही. कांदा प्रश्नी दिल्लीमध्ये अमित शहांसोबत राज्य सरकारची बैठक. नाफेड मार्फत कांदा खरेदीला भाव वाढवून देण्याची केंद्राकडे मागणी. आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबई महापालिकेतील 4 प्रस्तावांना स्थगिती. एका प्रस्तावाच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक 7-7. पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ. शहरामध्ये आता 1 किलो सीएनजीसाठी 94 रुपये 75 पैसे मोजावे लागणार. गौहत्या बंदी असतानाही बकरी ईदसाठी गाय कापतात. जो गौरक्षकांना मारेल त्यांना तिथेच मारा. जैन मुनी निलेश चंद्र यांचं वादग्रस्त विधान. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बकरा कुर्बानीचा वाद. सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी देण्यास भाजपचा विरोध. तर गेल्या 20 वर्षांपासून मिळणारी परवानगी आत्ताच का नाही, मुस्लिम समुदायाचा सवाल. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी कुलकर्णी आणि मोटेगावकरला 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. तर डॉक्टर मनोज शिंगिरे आणि तेजस शहाला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. कोल्हापूरच्या शाहूवाडी तांबा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर पलटी. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यासाठी रात्री 10 नंतर कोकणात जाणारी वाहतूक बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं नागरिकांना आवाहन. पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार. दारूच्या नशेत असलेल्या 19 वर्षीय तरुणानं पुलावरचं रेलिंग तोडलं. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परिषदेच्या 17 जागांसंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला मुंबईत निश्चित होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीत होते. यावेळी राज्यातल्या विविध प्रश्नांवर महत्त्वाच्या बैठका झाल्या. मात्र विधान परिषदेसंदर्भातला निर्णय हा मुंबईत होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागांची मागणी केली असून तिथे राष्ट्रवादीची ताकद सर्वाधिक आहे, ती जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली. त्याचं घडलं असं की छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेवर भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला. मात्र या दोन्ही जागांपैकी 1 जागा मिळावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. तर पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या संदर्भात काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. जवळपास ॲग्रीमेंट झालेला आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी 1 जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे. त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतील. जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू. दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही. याची बैठक मुंबईतच होईल. मुंबईतच विषय सोडून टाकू. वेगळी बैठक झाली. बैठकीनंतर काही वेगळी बैठक नाही. ती तर आमचं जे काही शेवटी असं आहे की गृहमंत्री महोदय आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बसून काय महाराष्ट्रात चाललं आहे याचं डीब्रीफिंग आम्ही करत असतो. त्यात काही महत्त्वाचे विषय नव्हते. माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त
परिषदेची सीट मिळाली पाहिजे आणि आमची अगदी जे सकारात्मक चर्चा चालली आहे तसं होईल. वहिनी आकडा किती तुम्हाला अपेक्षा किती वहिनी वहिनी जागांचा आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक यानंतर कांद्याच्या प्रश्नासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. कांद्याला प्रति किलो 24 रुपयांचा भाव मिळावा यासाठी राज्यातले शेतकरी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. विरोधकांकडून कांदा प्रश्नी सरकारची कोंडी करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत राज्य सरकारची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. राज्य सरकारकडून कांद्याला 15 रुपयांचा भाव जाहीर झाला. यात आणखी वाढ करण्याची मागणी केंद्राकडे केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे. तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे. मला असं वाटतं की ही जी काही कांद्याच्या खरेदीच्या संदर्भातल्या अडचणी होत्या, ज्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मागणं असतं की ग्रेडिंगमध्ये माल निकृष्ट दर्जाचा असं दाखवून खरेदी नाकारली जाते, त्याही संदर्भात शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही मेकनायझेशन करू आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग करू. जी नाफेड आणि NCCFनी कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे. ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे. त्याला मान्यता मिळालेली आहे. आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी. त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुंबई महानगरपालिके सुधार समितीच्या रक्तपेढीच्या प्रस्तावावरून दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महापालिकेत 4 प्रस्ताव सुधार समितीत मांडणार होती. मात्र आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर हे 4 प्रस्ताव मागे घेण्यात आले. आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर मध्यरात्री पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीसांना या प्रस्तावामधील मध्यरात्री फोन करून त्रुटीची माहिती दिली. त्यानंतर फडणवीसांनी मध्यरात्रीच भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत आज 4 महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत आले. त्यात 7 हिल्स रुग्णालयाचे PPP मॉडेलद्वारे खाजगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयातील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्ताव, वांद्रे रिक्लेमेनेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित करण्यात आले. रक्तपेढी प्रस्तावावर तर खुद्द शिंदेंच्या गटाच्या नगरसेवकांकडूनही फेरविचाराची सूचना करत आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला. आदित्य ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलले होते आणि मी पण तिथे फॉलोअप मध्ये होतो, कारण त्यांच्या सांगण्याने मी फॉलोअप करत होतो आणि तो जो फॉलोअप आहे त्याला आज यश आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे समंजसाने काम विरोधक आणि सत्तारूढ म्हणून करतील आणि चांगलं काय ते करतील. मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच. पण महत्त्वाची गोष्ट, आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे 3 प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही. मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानेन, त्यांना भेटून.